राजकारणात राजनीती व मुत्सद्दीपणा ह्या दोन गोष्टींना फार महत्त्व असते. त्याच्यावरच राजकीय धोरणे अवलंबून असतात. शिवरायांचे राजकारण हे त्यावेळच्या पातशाहीच्या काळातील सर्व राजांपेक्षा वेगळ्या पद्धतीचे होते आणि ते तसे करणे भागच होते. कारण शिवरायांचे स्वराज्य हे आयते राज्य नव्हते. भोवतालच्या राज्यकर्त्यांची राज्ये ही वंशपरंपरागत राज्ये होती. शिवरायांना शून्यातून स्वराज्य निर्माण करताना भोवतालच्या बलाढ्य सत्ताधीशांबरोबर झुंज देऊन त्यांच्याकडील राज्य आपल्याकडे खेचून घ्यावे लागत होते. असे करीत असताना त्यांच्याकडे ना संपत्ती होती ना सैन्य. अशा परिस्थितीतून त्यांना एका वेगळ्या पद्धतीच्या युद्धतंत्रातून म्हणजे गनिमी कावा युद्धनीतीतून संघर्ष करावा लागत होता. या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राला जोड होती ती त्यांच्याकडे असलेल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या गुणांची. शिवरायांच्या ह्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनाच्या गुणांचा त्यांनी गनिमी कावा पद्धतीच्या युद्धतंत्रात भरपूर उपयोग करून घेतला होता. त्यांचे मानसशास्त्र दुहेरी पद्धतीचे होते. एक वैयक्तिक मानसशास्त्र आणि दुसरे सांघिक मानसशास्त्र. या दोन्ही पद्धतीच्या मानसशास्त्रांचा त्यांनी आपल्या युद्धात व राज्यकारभारात कसा उपयोग केला होता ते पाहूया. वैयक्तिक मानसशास्त्र. शिवरायांनी अफजल खानाला प्रतापगडावर भेटण्यासाठी ज्या ठिकाणी बोलावले होते त्या ठिकाणी भव्य शामियाना उभारला होता. त्यासाठी उच्च पद्धतीची साधने वापरून एखाद्या स्थापत्य विशारदाने सजावट करावी अशी सजावट केली होती, जेणेकरून इथे शत्रुत्व नांदतच नाही, केवळ मैत्रीच नांदत आहे असे अफजल खानाला वाटावे आणि त्याला खात्रीही व्हावी. यावेळी शिवरायांनी दुसरे एक धोरण अंमलात आणले होते की भेटीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने हजर व्हावे. त्याप्रमाणे शिवरायांनी अफजल खानाची 1.5 तास उशिरा भेट घेतली. या अवधीत त्यांनी अफजल खानाचे मानसिक स्वास्थ्य व त्याच्या हालचालींचा अंदाज घेण्यात आला होता व त्यानुसार प्रसंगावधान राखले होते. सांघिक मानसशास्त्र. शिवरायांचे सांघिक मानसशास्त्र फार प्रबळ होते. त्यानुसार त्यांनी वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले होते. भगव्या ध्वजाचा उपयोग, हर हर महादेवची रणगर्जना, आपल्या तलवारीचे भवानी हे नामकरण, लोककलांचा हेर खात्यातील वापर इत्यादी धार्मिक मानसिकता असलेले मानसशास्त्रीय प्रयोग, तसेच वेषांतर व प्रतिशिवाजीची वेळोवेळी केलेली कल्पना. त्याचप्रमाणे आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी घेतलेले आजारपणाचे सोंग, दक्षिणेकडून पलायन न करता उत्तरेकडून केलेले पलायन, आपला मुलगा संभाजी मृत्यू पावल्याची केलेली आवई, अफजल खानाच्या विराट सैन्याचे मानसिक खच्चीकरण व आपल्या सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवरायांनी कथन केलेली भवानी मातेची दृष्टांत देऊन विजय माझाच होणार असे सांगितले हे भाष्य, रोहिडेश्वरावर घेतलेली स्वराज्याची शपथ, शाहिस्तेखानाच्या पुण्याच्या डेऱ्यातून निसटताना भागो भागो शिवाजी आया है या आरोळीचा प्रयोग आणि बैलांच्या शिंगांना बांधलेल्या पेटत्या मशाली हे इत्यादी केलेले भ्रामकतेचे प्रयोग हे सारे मानसशास्त्रीय तत्वानुसार केलेले प्रयोग होते. राज्याभिषेकावेळी करण्यात आलेल्या खर्चिक सोहळ्याबरोबर 32 मन सोन्याने घडवलेल्या सिंहासनाचे प्रदर्शन हे जनमानसात रुजवले जाणारे महाराष्ट्र राज्याच्या वैभवाचे प्रदर्शन होते. असेच महाराष्ट्राच्या वैभवाचे प्रदर्शन शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या भागानगरीत प्रवेश करताना केले होते. त्या प्रदर्शनात शिवराय एरवी युद्धात वापर करीत नसलेले हत्ती, अंबाऱ्यांचे ताफे, शस्त्र चामरांचे चमूदल आणि अश्वदळ, उंटदळ, पायदळ यांची एक प्रकारची मिरवणूक काढलेली होती. हे साऱ्या भारताला दाखवून देण्यासाठीच की शिवरायांचे राज्य आता स्वतंत्र, सार्वभौम आणि वैभव संपन्न असे स्वराज्य झालेले आहे.